नमस्कार, मी सूरज गवळी। महाराष्ट्र सरकारने शहरी नक्षलवाद थांबवण्यासाठी जो कायदा आणण्याचा विचार सुरू केला आहे त्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रविराज बिरजे आणि ॲडव्होकेट कार्तिक पाटील। या महाराष्ट्र सरकारने जो कायदा आणण्याचा विचार केला आहे त्याबाबत अनेक सामाजिक संघटनांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याबाबत हे जे काही बिल आणलेलं आहे किंवा आणण्याचा विचार चालू केला आहे ते नेमकं काय आहे हे आता आपल्याला वकील साहेबांच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। साहेब, नवीन येणारा कायदा नेमका कोणता आहे आणि त्याचे नाव काय आहे? नमस्ते। आम्हा दोघांना या चर्चेमध्ये बोलवल्याबद्दल सुरेश गवळी यांचे हार्दिक आभार आम्ही मानतो। हा जो येऊ घातलेला कायदा आहे या कायद्याचं भविष्यातील नाव जे आहे ते असं आहे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल। आता हा कायदा नाही, हे एक विधेयक आहे ज्याला आपण बिल म्हणू शकतो। आणि जर हे बिल संमत झालं विधानमंडळामध्ये तर याचा भविष्यामध्ये कायदा तयार होऊ शकतो। तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सध्या बिल असून एक विधेयक आहे, याचं कायद्यामध्ये रूपांतर अजून व्हायचं आहे। माझे सहकारी वकील मित्र या कायद्याचं नाव मराठीमध्ये सांगतील, मी त्यांना विनंती करतो। या कायद्याचं जे मराठीमधलं नाव आहे ते महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक अशा प्रकारे मराठीमध्ये त्याचं नाव आहे। आणि इंग्लिशमध्ये जे त्याचं नाव दिलेलं आहे ते महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल। याला सर्वसामान्य लोक, वेगवेगळ्या संघटना अजून एका नावानं ओळखतात आणि ते नाव आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक। धन्यवाद। सर, मला एक सांगा, या कायद्याची गरज आणि उद्दिष्ट, त्याची कारणे काय आहेत? या बाबतीमध्ये जर आपण ह्या कायद्याचं विधेयक किंवा बिल जर आपण पाहिलं तर या बिलमध्ये किंवा या विधेयकामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट त्या विधेयकासोबत जोडलेलं आहे। ते विधेयक जे आहे किंवा ते जे स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीस, या स्टेटमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामध्ये या येणाऱ्या कायद्याच्या पाठीमागं जी उद्दिष्ट आहेत किंवा जे प्रयोजन आहे, जी कारणं आहेत याचं एक पानामध्ये विवेचन केलेलं आहे। तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ह्या स्टेटमेंट प्रमाणे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आपले राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की नक्षलवाद हा जो आहे हा सध्या फक्त दूरस्थ, दुर्गम किंवा इतर भागामध्ये पसरलेला नसून याचं जे काही प्रसार आहे, प्रचार आहे हा शहरी भागामध्ये सुद्धा होत आहे। आणि हे नक्षलवादाचं संकट हे शहरी भागामध्ये त्याचं जे काही लोण पसरत आहे हे थांबवण्यासाठी विशेष कायद्यांची गरज आहे। आणि ही कायद्यांची गरज केंद्र सरकार सोबत राज्य सरकारनं देखील यावरती काही उपाययोजना केल्या पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं शहरी नक्षलवाद, ज्याला आपण अर्बन नक्षलिझम म्हणू शकतो, हे थांबवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे। याच्यामध्ये जर आपण स्टेटमेंट बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे स्टेटमेंट आहे या विधेयकासोबतच जोडलेलं आहे। 9 जुलै 2024 त्यांचं हे स्टेटमेंट आहे, लेखी स्टेटमेंट आहे। तर त्यामध्ये असं नमूद आहे, त्यावेळेला ते डेप्युटी चीफ मिनिस्टर होते 2024 साली, गेल्या वर्षी। तर त्यावेळेला त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असा उल्लेख आहे की नक्षल फ्रंटल ऑर्गनायझेशन्स, ज्याला आपण नक्षलवादी आघाडी संघटना असं म्हणतो, तर याच्यामध्ये आपण एक फरक लक्षात घेतला पाहिजे की प्रत्यक्ष नक्षलवादी लोक हे वेगळे आहेत आणि नक्षलवादी आघाडी संघटना ह्या वेगळ्या आहेत। हा कायदा जो आहे हा नक्षलवादी आघाडी संघटनांच्या अनुषंगाने तयार केलेला आहे किंवा तयार करण्याची गरज आहे असं फडणवीस साहेबांचं त्यावेळेचं जे काही स्टेटमेंट आहे त्याप्रमाणे दिसतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे लोक प्रत्यक्षामध्ये नक्षलवाद करत असतात, म्हणजे नक्षलवाद असो अथवा कुठलाही हिंसाचार असो, हा संविधानामध्ये बसत नाही
आणि त्याला सगळ्यांचाच विरोध आहे. हे बेकायदेशीर कृत्य आहे हे मी आधीच स्पष्ट करतो. पण जे लोक प्रत्यक्ष नक्षलवाद करतात त्यांना रसद आणि आश्रय, ज्याला आपण लॉजिस्टिक आणि सेफ रेफ्यूज म्हणू शकतो, असं देण्याचं काम काही नक्षलवादी आघाडी संघटना करत असतात, ज्याला आपण अर्बन नक्षल म्हणू शकतो. तर त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा आणणं गरजेचं आहे, असं त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 जुलै 2024 साली म्हणतात. त्या स्टेटमेंट प्रमाणे सशस्त्र बंडखोरीची विचारसरणी ही अत्यंत घातक आहे आणि याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे. अशा विचारसरणीमुळे संविधानिक जे जनमत आहे त्याला धोका निर्माण होतो आणि राज्यातील सुव्यवस्था जी आहे ती नष्ट होऊ शकते, असा हा कायद्याचा उद्देश आहे. आणि याच स्टेटमेंटमध्ये ते असं देखील म्हणतात की सध्याचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये UAPA सुद्धा आला, हे कायदे अप्रभावी आणि अपुरे आहेत, ज्याला आपण इनइफेक्टिव्ह आणि इनॲडॅक्वेट म्हणतो. त्यामुळं राज्य सरकारला सुद्धा काही कायदे करणं गरजेचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस त्यावेळचे उपमुख्यमंत्री यांनी 9 जुलै 2024 रोजी हा कायदा किंवा ह्या कायद्याचं विधेयक मांडलेलं आहे, असं मला इथं सांगावंसं वाटतं. ते हे विधेयक मांडताना त्यांनी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या 4 राज्यांचा देखील उल्लेख केलेला आहे आणि अशा राज्यांच्या मध्ये लोकल लेवलला असे नक्षलवाद थांबवण्यासाठी काही विशेष कायदे केलेले आहेत आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं 48 फ्रंटल ऑर्गनायझेशन्स यांच्यावरती बंदी किंवा यांच्यावरती प्रतिबंध घातलेला आहे, याचा देखील उल्लेख ते आपल्या स्टेटमेंटमध्ये करतात. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की नक्षल फ्रंटल ऑर्गनायझेशन्स किंवा शहरी नक्षलवाद थांबवण्यासाठी या कायद्याची गरज आहे, म्हणून हे कायद्याचं बिल त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं. आणि उद्देश त्यांचा बरोबर आहे, कारण नक्षलवाद हा लोकशाहीमध्ये बसत नाही आणि त्याचा सगळ्यांनी विरोधच केला पाहिजे. उद्देश पाहता या कायद्याची खरोखर गरज आहे असं यांच्या स्टेटमेंटवरून तरी दिसतं. आता ह्या कायद्यामध्ये प्रत्यक्षामध्ये काय आहे हे आपण चर्चा करणारच आहोत. मी वकील साहेबांना विनंती करतो की त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी त्याबद्दल त्यांनी थोडंसं सांगावं. म्हणजे थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी हा कायदा आणला आहे का? आता उपमुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट जे या विधेयकासोबत लेखी स्वरूपात जोडलेलं आहे ते पाहिलं तर याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्द जो आहे तो जवळपास 10 वेळेला आलेला आहे. त्यामुळं या विधेयकाचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन जर पाहिलं, उद्दिष्ट, प्रयोजन, कारणं जर पाहिली तर उपमुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हा कायदा नक्षलवाद प्रतिबंधित करण्यासाठी आणलेला आहे, आणला जाऊ शकतो किंवा हे विधेयक आहे. पण जर तुम्ही प्रत्यक्ष हे जे बिल बघितलं जे मांडलं गेलेलं आहे, या बिलामध्ये या विधेयकामध्ये 18 कलमं आहेत आणि ह्या 18 कलमांच्या मध्ये धक्कादायक बाब अशी आहे की कुठंही नक्षलवाद, अर्बन नक्षल, नक्षल फ्रंटल ऑर्गनायझेशन्स, नक्षलिझम, टेररिझम ह्या शब्दांचा कुठंही वापर नाही. म्हणजे ज्या वेळेला मी हे स्टेटमेंट पाहिलं उपमुख्यमंत्री साहेबांचं त्यावेळेला ठीक आहे, या कायद्याची गरज आहे, नक्षलवाद किंवा आतंकवाद हा कुठलाही अयोग्यच आहे, हा थांबवणं गरजेचं आहे. पण जर स्टेटमेंटमध्ये नक्षलवादाचा प्रतिबंध करणं हा उद्देश असेल, हा उद्दिष्ट असेल, हे प्रयोजन असेल, तर ह्या विधेयकामध्ये जी कलमं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्बन नक्षल किंवा नक्षलवाद या शब्दाचा उल्लेख पाहिजे. कुठंही त्या शब्दाचा उल्लेख नाही. त्यामुळं स्टेटमेंटमध्ये सरकार जे म्हणत आहे आणि प्रत्यक्ष विधेयक जे आहे त्याच्यामध्ये कुठंही साम्य किंवा मेळ बसत नाही. त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं की हा कायदा नक्षलवादाशी संबंधित आहे किंवा आतंकवादाशी संबंधित आहे असं म्हणणं थोडंसं अयोग्य होईल, कारण ते शब्दच या विधेयकामध्ये नाहीये. स्टेटमेंटमध्ये 10 वेळेला हा शब्द आलेला आहे, पण प्रत्यक्ष विधेयकामध्ये नक्षलवाद किंवा आतंकवाद हा शब्दच अस्तित्वात नाही. त्या शब्दांच्या व्यतिरिक्त बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य हे 2 शब्द प्रामुख्याने ह्या बिलामध्ये दिसून येतात. म्हणजे जर आपण जर विचार जर केला तर ब्रॉड पद्धतीनं
त्याचा विचार आपण करू शकतो किंवा त्याचं मिनिंग लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर गुन्ह्याचे स्वरूप जर बघितलं तर ते वाढण्याची शक्यता जास्त आहे असं याच्यावरून एकंदरीत दिसून येते. सर, सदर विधेयकात सातत्याने बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य या शब्दांचा उल्लेख केला गेला आहे. याचा नेमका अर्थ काय आणि याचा भविष्यातील होणाऱ्या सामाजिक संघटनांवरील परिणाम कसा असेल? चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. माझे सहकारी वकील साहेबांनी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे या कायद्यामध्ये टेररिझम किंवा नक्षलवाद हा शब्दच अस्तित्वात नाही, त्याचा कुठेही उल्लेख नाही. असं जरी असलं तरी या कायद्यामध्ये असंख्य वेळेला या येणाऱ्या कायद्यामध्ये, आपण येणारा कायदा म्हणूया, सध्या हे विधेयक आहे, ह्या येणाऱ्या कायद्यामध्ये असंख्य वेळेला दोन शब्दांचा वापर केलेला आहे, ज्याला आपण अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणतो आणि दुसरा शब्द आहे अनलॉफुल ऑर्गनायझेशन. अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजे बेकायदेशीर कृत्य आणि अनलॉफुल ऑर्गनायझेशन म्हणजे बेकायदेशीर संघटना. या दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे आणि हा संपूर्ण कायदा, येणारा कायदा, या दोन शब्दांच्या वरती अवलंबून आहे. बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना. या कायद्याचा आपण जर कलमांचा अभ्यास केला तर कुठेही संबंध नक्षलवाद अथवा ज्याला आपण हे म्हणतो की आतंकवाद याच्याशी संबंध दिसत नाही. ह्याच्यामध्ये मी आपल्याला एक छोटंसं एक उदाहरण देतो की आपल्या भारतामध्ये अजून एक कायदा आहे, UAPA नावाचा कायदा, ज्याला आपण अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणतो. तर हा कायदा फारच कडक आहे, कठोर आहे. तर या कायद्यावरती आधारित हे बिल आहे असं आपण म्हणू शकतो. जर आपण राज्य सरकारनं जे हे विधेयक मांडलेलं आहे त्याची जर आपण प्रियांबल, प्रस्तावना जर आपण बघितली तर या प्रस्तावनेमध्ये आणि UAPAच्या प्रस्तावनेमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे ही जी प्रस्तावना आहे राज्य शासनाची आणि ही जी प्रस्तावना आहे UAPAची जवळपास सेम टू सेम आहे. म्हणजे एक प्रकारे कॉपी प्रस्तावनेची केलेली आहे की काय असं याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवतं. आता ह्या प्रस्तावनेमध्ये फक्त एकच शब्द हा महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक याच्यामधून एकच शब्द फक्त त्यांनी वगळलेला आहे. तो शब्द आहे टेररिझम. म्हणजे UAPA जो कायदा आहे हा कायदा आतंकवादासाठी लागू होतो. आतंकवाद त्याच्यामध्ये त्याला एक किंमत दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा दिलेली आहे. आतंकवाद कुणी करू नये यासाठी हा कठोर कायदा त्याच्यामध्ये आहे, UAPA मध्ये आहे. पण राज्याचं जे काही विधेयक आहे त्याच्यामध्ये हा टेररिझम किंवा नक्षलवाद हा शब्दच अस्तित्वात नाही. तर हा एक फरक सोडला तर ही प्रियांबल जी आहे ती सेम टू सेम आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत राज्याच्या विधेयकामध्ये त्यामध्ये शब्द आहे बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना. तर इथं मला सांगावंसं वाटतं की कुठलाही व्यक्ती कुठलंही बेकायदेशीर कृत्य जर करू लागला तर तो जो काय प्रकार आहे, ती जी काय कृती आहे त्याला शिक्षा द्यावी अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा येऊ घातलेला कायदा जो आहे हा फक्त एका संघटनेला लागू नसून हा व्यक्तीला देखील लागू आहे. म्हणजेच व्यक्ती आणि संघटना दोघांनी जरी बेकायदेशीर कृत्य केली त्यांना देखील हा कायदा लागू शकतो. एखादा व्यक्ती असं म्हणू शकत नाही की बेकायदेशीर कृत्य जे आहे ते एखाद्या संघटनेने केलेलं आहे म्हणून आम्हाला हा कायदा लागू होत नाही असं ती व्यक्ती म्हणू शकत नाही. सरकारनं हा जो काही कायदा भविष्यामध्ये आणणार आहे, सध्या त्याचं विधेयक आहे, ते पाहता हा कायदा व्यक्तीला देखील लागू आहे आणि संघटनेमध्ये देखील लागू आहे. फरक इतकाच आहे की UAPA कायदा ह्याच्यामध्ये आतंकवाद हा शब्द आहे, पण या ऍक्ट मध्ये राज्याच्या सरकारच्या विधेयकामध्ये कुठेही आतंकवाद अथवा नक्षलवाद हा शब्द उपस्थित नाही. ते मला इथं नमूद करावंसं वाटतं. त्यानंतर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजे जर एखादा कायदा हा पूर्णपणे बेकायदेशीर कृत्य अथवा बेकायदेशीर संघटना याच्यावरती अवलंबून असेल तर कुठल्या कृत्याला आपण अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो याचं स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. तरच त्या कायद्याला काहीतरी अर्थ प्राप्त होऊ शकतो. जर आपण हा पूर्ण कायद्याचं जे काही विधेयक आहे ते जर पाहिलं तर सरकार असं म्हणतं की हा येऊ घातलेला कायदा याच्यामध्ये 7 गोष्टी अशा आहेत ज्या बेकायदेशीर कृत्यामध्ये मोडतात. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो
की सरकार असं म्हणतं की जर एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या संघटनेनं धोकादायक, संकट निर्माण करणारं, सुव्यवस्था नष्ट करणारं, शांतता नष्ट करणारं आणि स्थैर्य नष्ट करणारं कृत्य केलं तर त्याला आपण अनलॉफुल ऍक्टिव्हिटी किंवा बेकायदेशीर कृत्य म्हणू शकतो. शब्द फार महत्वाचे आहेत. जर एखाद्या संघटनेनं किंवा एखाद्या व्यक्तीनं धोका निर्माण करणारं, संकट निर्माण करणारं, सुव्यवस्था नष्ट करणारं, शांतता नष्ट करणारं आणि स्थैर्य नष्ट करणारं कृत्य केलं तर त्या कृत्याला आपण बेकायदेशीर कृत्य असं म्हणू शकतो. आता धोका निर्माण करणं म्हणजे काय करणं याची व्याख्या स्पष्ट नाही. संकट निर्माण करणं म्हणजे काय करणं याची व्याख्या स्पष्ट नाही. सुव्यवस्था, शांतता, स्थैर्य नष्ट करणं म्हणजे नेमकं काय करणं याची व्याख्या, स्पष्टीकरण याच्यामध्ये नाही. त्यामुळे हे शब्द मोठे मोठे शब्द वापरलेत, पण त्या मोठ्या मोठ्या शब्दांचा नेमका अर्थ कसा घ्यायचा हे स्पष्ट नाही. एखादा व्यक्ती, मी आपल्याला उदाहरण देतो, जर एखादा व्यक्ती रस्त्यावरती थुंकला तर त्याच्यामधून पण डेंजर, ज्याला आपण धोका म्हणतो, तो निर्माण होऊ शकतो, संकट निर्माण होऊ शकतं, शांतता नष्ट होऊ शकते. एखाद्यानं रॅश मध्ये गाडी मारली, ड्रायव्हिंग केलं, निग्लिजंट ड्रायव्हिंग केलं तर त्याच्यामध्ये पण संकट निर्माण होऊ शकतं, स्थैर्य नष्ट होऊ शकतं, शांतता भंग होऊ शकते. एखाद्यानं मोर्चा काढला आणि एखादी घोषणा दिली त्याच्यामधून पण शांतता नष्ट होऊ शकते. म्हणजे हे शब्द वापरून सरकारनं काय केलेलं आहे, एक संदिग्धता निर्माण केलेली आहे. कारण धोका म्हणजे काय, संकट म्हणजे काय, सुव्यवस्था नष्ट करणं म्हणजे काय, शांतता नष्ट करणं म्हणजे काय, स्थैर्य नष्ट करणं म्हणजे काय, याच्या व्याख्या, स्पष्टीकरण या कायद्यामध्ये कुठंही नाही. त्यामुळे कुठला जरी गुन्हा घडला तरी आपण असं म्हणू शकतो की धोका निर्माण झाला, संकट निर्माण झालं, सुव्यवस्था नष्ट झाली, शांतता नष्ट झाली, स्थैर्य नष्ट झालं असं म्हणू शकतो आणि हा कायदा लागू होऊ शकतो. म्हणजे इतका व्यापक आणि असंदिग्ध कायदा अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे की याची अंमलबजावणी करणं अतिशय अवघड होणार आहे आणि प्रत्येक कृत्याला मग अशा प्रकारची कलमं लावली जाऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या कायद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेंडमेंट किंवा संशोधन करण्याची गरज आहे. तुम्ही मोठे मोठे शब्द डेंजर, मिनेस, पब्लिक ऑर्डर, पीस, ट्रँक्विलिटी हे वापरताय, पण त्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा याचं अजिबात स्पष्टीकरण नाही, हे सरकार म्हणतं. दुसरी गोष्ट, सरकार असं म्हणतं की जर कुणी व्यत्यय आणला शांततेमध्ये किंवा सरकारी कामामध्ये किंवा सार्वजनिक सुरक्षेमध्ये, सुव्यवस्थेमध्ये व्यत्यय जर आणण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला देखील आम्ही काय म्हणणार, बेकायदेशीर कृत्य म्हणणार. मग आता ह्याच्यामध्ये पण असंख्य प्रकारचे गुन्हे येऊ शकतात. नुसता व्यत्यय आणणं म्हणजे काय याची देखील इथं स्पष्टीकरण नाही, याचं कुठेही त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे फक्त इंटरफिअर करणं इथे शब्द त्यांनी वापरलेला आहे, इंटरफिअरन्स विथ दी मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर. आता हा अतिशय वेग शब्द आहे, याच्यामध्ये सगळेच गुन्हे येऊ शकतात. कुणी कुठला जरी गुन्हा केला तर त्याला सरकार असं म्हणू शकते की ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी व्यत्यय आणलेला आहे, कशामध्ये, सुव्यवस्था राखण्यामध्ये व्यत्यय आणलेला आहे, त्यामुळे त्याला देखील हा कायदा लागू होऊ शकतो. त्यामुळे फक्त व्यत्यय आणणे या शब्दाला काहीही अर्थ नाही. त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की नेमकं व्यत्यय आणणं म्हणजे काय करणं. एखाद्याने एखाद्याला धमकी दिली तर त्याला पण आपण व्यत्यय आणला असं म्हणू शकतो, कारण वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्यत्यय आणणे या शब्दाला काहीही अर्थ नाही, त्याचं स्पष्टीकरण करणं फार गरजेचं आहे. तिसरं असं म्हणतं सरकार की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यावरती दडपण आणलं किंवा त्याला भीती दाखवली तरी देखील आम्ही असं म्हणू शकतो की बेकायदेशीर कृत्य घडलं. पण ह्यासाठी पूर्वीच कायदे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना कामापासून अलिप्त ठेवणं, त्यांच्यावरती दबाव आणणं, दडपण आणणं, भीती दाखवणं, याला सुद्धा बरेचसे कायदे आहेत. मग असे कायदे असताना पुन्हा ह्याच्यामध्ये हे कलम टाकणं कुठेतरी अयोग्य आहे. म्हणजे डबल ह्याच्यामध्ये ही कलमं झालेली आहेत असं देखील वाटतं. आणि दडपण आणणं आणि भीती वाटणं म्हणजे भीती दाखवणं म्हणजे काय याची देखील व्याख्या त्या कायद्यामध्ये कुठं स्पष्ट नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी यांना देखील एक संभ्रम निर्माण होऊ शकतो की हा कायदा कसा लावायचा, आणि जर एखादा गुन्हा या अंतर्गत घडला तर हा कायदा लावायचा का आयपीसी किंवा नवीन कायदा जो आहे BNS हा लावायचा, याचा एक पेच निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सरकार असं देखील म्हणतं की कुणीही हिंसाचार केला, तोडफोड केली, भय निर्माण केलं, चिंता निर्माण केली लोकांच्या मनामध्ये, त्याला देखील हा कायदा लागू होऊ शकतो. पण तोडफोडीला, हिंसाचाराला आधीच बरेचसे कायदे आहेत, आधीच बरीचशी कलम आहेत. त्यामुळं हा परत कलम टाकणं किंवा हा परत कायदा आणणं याचं मला एक प्रयोजन लक्षात आलं नाही. आणि भय निर्माण करणं, चिंता निर्माण करणं लोकांच्या मनामध्ये
ह्या शब्दांना देखील अर्थ नाही, कारण हे पण शब्द वेग आहेत, असंदिग्ध आहेत. भय निर्माण करणं आणि चिंता निर्माण करणं म्हणजे नेमकं काय? मी एखाद्या व्यक्तीला म्हटलो की ह्याचं कृत्य असं आहे, त्या कृत्यामुळे माझ्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे किंवा माझ्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही हा कायदा लावणार आहात का? त्यामुळे भय निर्माण करणं आणि चिंता निर्माण करणं याची व्याख्या स्पष्ट नाही. हिंसाचार, तोडफोड यासाठी असंख्य कायदे आपल्याकडे आहेत, त्यामुळे हा कायदा किंवा हे कलम याची गरज भासत नाही. पुढं तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक टाकलेलं आहे, बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय, तर ते असं म्हणतात, जो कोणी व्यक्ती कायद्याची अवज्ञा करेल, म्हणजे त्याला एक शब्द आहे डिसओबिडियन्स ऑफ एस्टॅब्लिश्ड लॉ, म्हणजे जर कुणी कायद्याचं पालन न करता खळखटाक केलं तर त्याला देखील हा कायदा लागू शकतो. आता कायद्याची अवज्ञा न करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कायद्याची अवज्ञा न करणं म्हणजे काय? कायद्याचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मग तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही तर तुम्हाला हा कायदा लागू होऊ शकतो. हे माझ्या मते थोडंसं हास्यास्पद विधान होईल, कारण कायद्याची अवज्ञा करणं म्हणजे नेमकं काय करणं? कारण एखादा व्यक्ती विदाऊट लायसन्स गाडी चालवत असेल तर त्याने देखील कायद्याची अवज्ञा केलेली आहे. म्हणजे हे सुद्धा कृत्य जे आहे, गाडी वेगामध्ये मारणं, गाडीला इन्शुरन्स नसणं किंवा गाडी चालवताना लायसन्स नसणं, हेल्मेट नसणं, हे देखील कायद्याची अवज्ञा आहे. मग यासाठी तुम्ही हा कायदा लावणार आहात का? नक्षलवादासाठी तुम्ही जे म्हणताय तो. त्यामुळं कायद्याची अवज्ञा करणं ह्याला देखील हा कायदा लावा असं ते म्हणतायत. मला वाटतं हे चुकीचं आहे. अशी बरीचशी यांनी कलमं दिलेली आहेत ज्याचा अर्थ स्पष्ट नाही, संदिग्धता आहे आणि हे इतकं व्यापक आहे की प्रत्येक गुन्ह्याला हा कायदा तसं म्हटलं तर हा लागू होऊ शकतो आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि पुढचं जे वाक्य आहे किंवा पुढचा जो शब्द आहे तो आहे अनलॉफुल ऑर्गनायझेशन. तर जी कुठली संघटना, मग ती संघटना एकपेक्षा अधिक लोकांची असो, 2 लोकांची असो किंवा असंख्य लोकांची असो, ही संघटना जर त्या संघटनेनं अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केली, बेकायदेशीर कृत्य केलं, तर त्याला सुद्धा अनलॉफुल ऑर्गनायझेशन म्हणू शकतो असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा कायदा अत्यंत संदिग्ध आहे. याला नीट किंवा फिक्स अशी कुठलीही व्याख्या नाही. त्यामुळं ह्या कायद्याची अंमलबजावणी करताना असंख्य अडचणी येणार आणि प्रत्येक गुन्ह्याला हा कायदा लागू शकतो असं मला असं वाटतं. तुम्हाला असं सूचित करायचं आहे का की हा येणारा कायदा व्यक्ती केंद्रित असून व्यक्तीने केलेल्या गैरकृत्याला शिक्षा देण्यासाठी आणला जात आहे? मला असं वाटतं की मगापासून आपण जी चर्चा करत आहोत तर त्याच्यामध्ये मी एक वाक्य वापरलेलं आहे की हा कायदा व्यक्तीला पण लागू होतो आणि संघटनेला पण लागू होतो. हे मी मगाशी सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती असं म्हणू शकत नाही की बेकायदेशीर कृत्य जे आहे ते संघटनेनं केल्यामुळं हा कायदा मला लागू होऊ शकत नाही, किंवा एखादी संघटना असं म्हणू शकत नाही की बेकायदेशीर कृत्य हे एखाद्या व्यक्तीने केलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे लागू होऊ शकत नाही. हा कायदा दोघांनाही समसमान प्रमाणामध्ये लागू होतो. इंडिव्हिज्युअलला पण लागू होतो आणि संघटनेला पण लागू होतो. असं जरी असलं तरी हे तुम्ही 18च्या 18 कलम जर आपण वाचली ह्या कायद्यामधली तर आपल्याला हे स्पष्टपणे जाणवतं की हा कायदा व्यक्तीपेक्षा संघटनेवरती जास्त फोकस करतो. म्हणजे संघटनेवरती अंकुश निर्माण करण्यासाठी हा कायदा येऊ घातलेला कायदा जो आहे तो आणण्याचा विचार आहे असं याच्यामध्ये स्पष्ट जाणवतं. म्हणजे आपण असं ढोबळमानानं म्हणू शकतो की हा येणारा कायदा हा व्यक्ती केंद्रित कमी असून संघटना केंद्रित जास्त आहे आणि संघटनेवरती एक अंकुश ठेवणं, त्याच्यावरती एक प्रतिबंध घालण्यासाठी या कायद्याचं प्रयोजन आहे, हे बिल आणलेलं आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात ज्या आपल्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असं म्हणता येईल का? आता याचं उत्तर होय पण आहे आणि नाही पण आहे. मुळात बेकायदेशीर कृत्य, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी आणि अनलॉफुल ऑर्गनायझेशन याचीच व्याख्या स्पष्ट नसल्यामुळं सरकार कुठल्या कृत्याला बेकायदेशीर म्हणणार, अनलॉफुल म्हणणार, कुठल्या संघटनेला अनलॉफुल म्हणणार हे सांगू शकत नाही. त्यामुळं ह्या कायद्याचा, येणाऱ्या कायद्याचा गैरवापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. हे मुद्दाम करतील असं आम्ही म्हणत नाही. या कायद्यामध्ये इतकी असंदिग्धता आहे की हा कायदा जर आहे असा अंमलबजावणीमध्ये आणला तर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण असा थेट आरोप करणं अयोग्य ठरेल की सामाजिक संघटनांच्या वरती अंकुश निर्माण करण्यासाठी हा कायदा आणण्याचा विचार सरकार करत आहे, असा आरोप करणं अयोग्य ठरेल
आपण असं म्हणू शकतो की हा कायदा इतका संदिग्ध आणि इतका व्यापक केलेला आहे की हा कायदा कुणालाही लागू होऊ शकतो. त्यामुळे या कायद्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. अशा अवस्थेमध्ये हा कायदा लावणं अतिशय अवघड होणार आहे. त्यामुळं कुठलीही सामाजिक संघटना असं आपण म्हणता कामा नये. कुणालाही, एक सर्वसामान्य व्यक्ती जरी घेतला, एक राजकीय पक्ष जरी घेतला, एक सामाजिक संघटना जरी घेतली, कुठलीही संघटना घेतली, कुठलीही व्यक्ती घेतली, तरी त्या व्यक्तीला ह्या कायद्यामधील कलम लावणं हे अतिशय अवघड होणार आहे. कारण ह्या कायद्यामध्ये स्पष्टता अजिबात नाही. परंतु मी असं म्हणणार नाही की सामाजिक संघटनांच्या वरती अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. असं म्हणणं अतिशय धाडसाचं ठरेल आणि ते अयोग्य असेल, ते योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. मग मला सांगा, सदर विधेयकांतर्गत किंवा विधेयकात जी तरतूद केलेली आहे गुन्ह्यांची, त्याबाबत शिक्षा काय आहे किंवा शिक्षेची काय तरतूद केली असणार आहे? आपण जर बघितलं, वकील साहेबांनी मगापासून ज्या काही संकल्पना किंवा ज्या काही गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य हे शब्द वारंवार ह्या विधेयकात आलेले आहेत. पण बेकायदेशीर कृत्य म्हणजे नेमकं काय किंवा बेकायदेशीर संघटना म्हणजे नेमकं काय ह्याची स्पष्टता ह्या विधेयकामध्ये देण्यात आलेली नाही. आणि असं जरी असलं तरी ह्या विधेयकामध्ये बेकायदेशीर कृत्यासाठी 3 ते 7 वर्ष ही शिक्षा आहे. आणि दंडामध्ये जर बघितलं तर 3 ते 5 लाख रुपयांची शिक्षेची तरतूद ह्या विधेयकामध्ये केलेली आहे. पण बेकायदेशीर कृत्य याची स्पष्टता नसल्यामुळे ही जी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संदिग्धता आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात वकील साहेब आपण असं म्हणू शकतो की अनलॉफुल ऍक्टिव्हिटी आणि अनलॉफुल ऑर्गनायझेशन याचीच व्याख्या स्पष्ट नसल्यामुळं या कायद्याअंतर्गत गुन्हे जरी दाखल केले तरी शिक्षा होण्याची शक्यता फार कमी होईल, कारण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही असं तुम्हाला म्हणायचं. अगदी बरोबर. या विधेयकांतर्गत एखादा जर गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्ह्यांचा तपास नेमका कोण करायचा, कोण करणार? हा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्याचा तपास कोण आणि कसा करणार त्या बाबतीतलं जे उत्तर असणार आहे ते अतिशय धक्कादायक आहे. कारण जर आपण एखादा दखलपात्र गुन्हा जर घडलेला असेल तर सुप्रीम कोर्टाच्या ललिता कुमारी जजमेंटनुसार जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रथम खबर देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दखलपात्र गुन्हा हा तात्काळ नोंदवला गेला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाच्या ललिता कुमारी जजमेंटमध्ये सांगितलं आहे. पण ह्या विधेयकामध्ये जर ह्या विधेयकाच्या अनुषंगानं एखादा जर बेकायदेशीर कृत्य घडलेला असेल आणि जर एखादा गुन्हा घडलेला असेल तर या विधेयकामध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला FIR दाखल करण्यासाठी DIGची परमिशन घ्यावी लागेल. हे फार म्हणजे फार धोकादायक आहे. आणि जेव्हा DIG परमिशन देतील, FIR नोंद होईल आणि जेव्हा चार्जशीट पाठवण्याची वेळ येईल कोर्टामध्ये त्यावेळेला ती चार्जशीट पाठवण्यासाठी सुद्धा DIGचीच परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे जर आपण बघितलं तर ही जी संदिग्धता ह्या काय विधेयकामध्ये निर्माण केलेली आहे ते अतिशय भयानक आणि भयावह आहे असं मला वाटतं. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा एक प्रकारे अवमान झालेला आहे. म्हणजे सरकारचा हा कायदा मोठा म्हणायचा की सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले निर्देश महत्वाचे म्हणायचे. ललिता कुमारीमध्ये जे काही सांगितलेलं आहे, डिरेक्शन्स दिलेले आहेत FIR नोंद करण्याच्या बाबतीमध्ये, त्याचं उल्लंघन माझ्या मते या कायद्यामध्ये झालेलं आहे. आणि वकील साहेब एक हा मुद्दा पण आपण बघितला पाहिजे की DIGची परमिशन घेणं गुन्हा दाखल करण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये असे DIG किती आहेत? जर या कायद्याअंतर्गत असंख्य गुन्हे घडणार असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये DIGची संख्या आहे का? बरोबर आहे. मुळात ज्या गुन्ह्याला 7 वर्षांच्या पर्यंत शिक्षा आहे, म्हणजे आपण जर अर्नेश कुमारचं जजमेंट जर बघितलं तर 7 वर्षापर्यंतचा गुन्हा असेल तर तुम्ही थेट अटक करू नका, तुम्ही त्यांना नोटीस काढू शकताय. म्हणजे कमी तीव्र स्वरूपाचे गुन्हे आपण याला असं म्हणू शकतो. 7 वर्षापर्यंत ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजला शिक्षा आहे, त्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी, FIR करण्यासाठी वकील साहेब DIGची परमिशन घ्यायची काय गरज आहे? म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर. त्यामुळे हे कुठतरी म्हणजे अशाच प्रकारे हा जर कायदा अंमलामध्ये आणला
तर हा चॅलेंज होणार, आव्हानित होणार आणि हा स्क्वॅश होण्याची शक्यता खूप दाट आहे. मला अजून एक सांगा, सदर विधेयकानुसार सरकारला एखादी संघटना बेकायदेशीर घोषित करण्याचे अधिकार आहेत का? आता पुन्हा आपण तिथंच आलो की अनलॉफुल ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण चुकीचं कृत्य म्हणू शकतो, बेकायदेशीर कृत्य म्हणू शकतो, याचीच व्याख्या नसल्यामुळं, स्पष्ट नसल्यामुळं असं कृत्य करणारी संघटना म्हणजे कुठली संघटना याचं एक तार्किक अनुमान आपण काढू शकत नाही. असं जरी असलं तरी या येऊ घातलेल्या कायद्यामधील कलम 3 प्रमाणे राज्य शासनाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत एखादी संघटना बेकायदेशीर घोषित करण्याचे, कारण ती संघटना त्यांच्या मते अयोग्य अथवा चुकीचं अनलॉफुल ऍक्टिव्हिटी करत आहे. हे अधिकार त्यांना दिलेले आहे, सरकारला ते अधिकार मिळालेले आहेत या विधेयकानुसार. या विधेयकातील कलम 3 नुसार सरकारला हे अधिकार देण्यात आलेले आहे. बरोबर. म्हणजे एखादी संघटना बेकायदेशीर घोषित करण्यापूर्वी सरकारवरती कारण सांगण्याचं बंधन आहे का? आता आपल्याला भारतीय संविधानानुसार माझ्या बाबतीमध्ये तुम्ही जी कारवाई करणार आहात त्याचं स्पष्टीकरण आणि त्याची कारणं देणं हे तुमच्यावरती बंधनकारक आहे. त्यामुळं आपण जो प्रश्न विचारलेला आहे की एखादी संघटना त्याच्यावरती बाबा ती संघटना अनलॉफुल आहे असं घोषित करण्याचा जो काही अधिकार आहे तो बजावत असताना त्या संघटनेला कारणांची यादी देणं किंवा कारणांचं स्पष्टीकरण देणं हे सरकारवरती बंधनकारक आहे का? तर याचं उत्तर यस असं देखील आहे आणि नो असं देखील आहे. त्यामुळं या बाबतीमध्ये देखील संदिग्धता निर्माण झालेली आहे. सरकार असं म्हणतं की एखादी संघटना जर बेकायदेशीर, अयोग्य, चुकीची, अनलॉफुल अशी घोषित करायची असेल तर आम्हाला त्या संघटनेला कारणं द्यावी लागतील, ग्राउंड्स द्यावे लागतील की आम्ही ह्या कारणांच्यामुळे तुम्हाला अनलॉफुल, बेकायदेशीर असं घोषित करत आहोत. पण त्याच कलमामध्ये, कलम 3 मध्ये, कलम 3 उपकलम 2 मध्ये राज्य सरकार असं म्हणतं की जर जनहित नसेल तर आम्हाला ही कारणं देणं आमच्यावरती बंधनकारक असणार नाही. म्हणजे सरकारनं इथं देखील एक हातचा राखून ठेवलेला आहे असं दिसून येतं की एकीकडे ते म्हणतं की आम्हाला कारण सांगणं बंधनकारक आहे आणि संविधान पण सांगतं की तुम्ही जर कारवाई करणार असाल तर त्याच्या विरुद्ध, ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा संघटनेच्या विरोधामध्ये तुम्ही कारवाई करत आहात त्यांना तुम्ही कारणं सांगितली पाहिजे. पण सरकार त्याच प्रोव्हिजनमध्ये असं देखील म्हणतं की जनहित नसेल तर आम्हाला हे कारण सांगणं आमच्यावरती बंधनकारक असणार नाही. त्यामुळे इथं देखील संदिग्धता आलेली आहे आणि सरकारनं काही अधिकार अबाधित ठेवलेले आहेत असं मला वाटतं. मग एखाद्या संघटनेला किंवा एखादी संघटना बेकायदेशीर घोषित केली तर अशी घोषणा किती कालावधी करता अस्तित्वात राहते? साधारण अशी घोषणा ही 1 वर्षांपर्यंत असू शकते. आणि जर सरकारला असं वाटलं, सरकारच्या अभ्यासानुसार जर त्यांना असं वाटलं की अजून 1 वर्ष ह्या संघटनेवरती आपण रोख आणला पाहिजे तर ते पुढील 1 वर्ष सरकार त्याच्यामध्ये वाढ करू शकतं. म्हणजे साधारणतः 1 ते 2 वर्षापर्यंत ही संघटना अस्तित्वात राहणार नाही, प्रतिबंधित केली जाऊ शकते. ह्याच्यामध्ये एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो. एखादी संघटना अनलॉफुल, बेकायदेशीर घोषित करणं म्हणजे नेमकं काय करणं याचं पण स्पष्टीकरण या कायद्यामध्ये कुठंही नाही. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटू शकतं की अमुक एखादी संघटना अनलॉफुल अशी घोषित केली, ज्याला आपण बेकायदेशीर, चुकीची असं म्हणू शकतो, म्हणजे त्याच्यावरती बंदी आली का? तर बंदी घालणं हा शब्द देखील ह्या कुठंही या तुम्हाला विधेयकामध्ये सापडणार नाही. म्हणजे मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की सरकारनं एखादी संघटना अनलॉफुल अशी घोषित केली, अनलॉफुल घोषित केली, बेकायदेशीर घोषित केली, म्हणजे त्या संघटनेचं पुढं काय करायचं? त्याच्यावरती तुम्ही बॅन घालणार आहात का? किंवा त्याला तुम्ही प्रतिबंध करणार आहात? प्रतिबंध, बॅन करणार आहात का? ह्याचा कुठंही उल्लेख याच्यामध्ये नाही. ते फक्त असं म्हणतात की ही संघटना अनलॉफुल आहे. अनलॉफुल आहे म्हणजे पुढं काय? ती संघटना चालू राहणार की बंद राहणार याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. ते स्पष्टीकरण अजिबात नाही. मग 1 वर्षानंतर ती बंदी वाढवता येते का किंवा येऊ शकेल का? याचं उत्तर वकील साहेबांनी दिलेलं आहे. 1 वर्षापर्यंत ती वाढवू शकते, म्हणजे 2 वर्षापर्यंत ती, त्याला बंदी असं म्हणता येणार नाही, पण तशी घोषणा सरकार करू शकतं की ही संघटना आजपासून बेकायदेशीर.
पण संघटना बेकायदेशीर म्हणजे त्याच्यावरती बंदी गाठली का याचा कुठेही उल्लेख याच्यामध्ये नाही. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही एखादी संघटना बेकायदेशीर घोषित केली म्हणजे नेमकं काय केलं, मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यावरती बंदी गाठली पाहिजे. पण तसा इथं कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे या कायद्याचं प्रयोजन काय नेमकं, हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे संशोधनाची गरज आहे. मग एखाद्या संघटनेवर बेकायदेशीर संघटना असा शिक्का जर बसला तर त्यासाठी पुढे मार्ग काय? या बाबतीत थोडंसं परत धक्कादायक असं आपल्याला मी विधान करेन. कारण सरकार ह्या विधेयकामध्ये असं म्हणतं की जर एखादी संघटना बेकायदेशीररित्या घोषित करण्यात आली तर त्या व्यक्तीनं सरकारसमोरच 15 दिवसांच्या आत अर्ज करावा आणि त्यानं त्याच्यामध्ये विनंती करावी की स्वतःचं पर्सनल हिअरिंग त्यांनी सरकारसमोर मांडावं. जर 15 दिवसांची तरतूद जर बघितली तर हा अत्यंत अपुरा असा वेळ आहे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संघटनेला त्यांचं म्हणणं सरकारसमोर मांडणं. आणि शॉकिंग गोष्ट हीच आहे की ज्या व्यक्तीनं ती घोषणा केलेली आहे, सरकारनं जी घोषणा केलेली आहे त्याच सरकारसमोर आपण जाऊन बाजू मांडायची आहे. हे थोडंसं मला शॉकिंग वाटतं याच्यामध्ये. म्हणजे वकील साहेबांचा असा मुद्दा आहे की सरकारनंच बंदी किंवा सरकारनंच घोषणा करायची की ही संघटना बेकायदेशीर आहे आणि त्या संघटनेने सरकारकडेच अर्ज करायचा की तुम्ही हे जे काही घोषणा केलेली आहे ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो ते तुम्ही उठवावं. म्हणजे कुठं ह्याचा ताळमेळ लागत नाही. मुळात ही तरतूद अशी पाहिजे होती की जर तुम्हाला सरकारचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये जावा. इथं सरकार काय म्हणते की आम्हीच निर्णय पारित करणार आणि तुम्ही अर्ज आमच्याकडेच या. आता सरकार आपला निर्णय फिरवणार आहे का, तर याचं उत्तर मुख्यत्वे करून नाही असंच येऊ शकतं. आणि वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचं म्हणणं मांडायचं म्हणजे हे अशक्यप्राय होऊन जाईल. कारण सरकारच म्हणतं की तुमच्या संघटनेवरती प्रतिबंधित किंवा बेकायदेशीर असा आम्ही शिक्का जो मारणार आहोत त्याची कारणं आम्हाला सांगणं आमच्यावरती बंधनकारक आहे. पण जर आम्हाला असं वाटलं की हे जनहितामध्ये नाही तर आम्ही कारणं देखील सांगणार नाही. तर एखाद्या संघटनेवरती असं बेकायदेशीर ठपका बसला आणि जर त्याला त्याची कारणं माहिती नसतील तर ती संघटना सरकारनं काय अर्ज करणार आहे, कारण माझ्या विरुद्ध कारवाई काय केली हेच मला माहित नाही. आणि वकील साहेब त्याच्यामध्ये एक शब्द पण त्यांनी वापरलेला त्याचा तुम्ही उल्लेख खूप चांगल्या प्रकारे केला की वैयक्तिक हिअरिंग 15 दिवसाच्या आतमध्ये सरकारकडेच अर्ज करून वैयक्तिक सुनावणी घेण्यात यावी अशी तरतूद किंवा अशी मागणी तुम्ही करावी असं हा कायदा येणारा कायदा म्हणतो. तर आमचा मुद्दा असा आहे की ज्याच्या विरुद्ध कारवाई करायची आहे त्याला अधिकार आहे जाणून घेण्याचा, वैयक्तिक सुनावणी नाव लावण्याचा. त्यामुळं कुठेतरी याच्यामध्ये पण सरकारनं काही हातचे राखून ठेवलेले आहेत. आमचा प्रतिप्रश्न असा आहे की जर एखाद्या व्यक्तीनं असा अर्ज 15 दिवसांच्या आतमध्ये केला नाही तर पुढं काय. त्यामुळे इथं परत एक प्रकारची संदिग्धता आलेली आहे. मग बेकायदेशीर संघटना घोषणेबाबत सल्लागार मंडळासमोर कामकाज कसे चालते आणि सल्लागार मंडळ म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये विधेयकामध्ये सरकारनं जे सल्लागार मंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये 3 लोकांची त्यांनी निवड केलेली आहे. 3 लोकांचं ते मंडळ असेल आणि त्यांची पात्रता ही हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्या लेवलची पात्रता असेल. आणि मुळात त्याच्यामध्ये जी ॲडवायझरी कमिटी अपॉइंटमेंट केली जाणार आहे ती सुद्धा सरकारच करणार आहे. ते सुद्धा अधिकार इतरांना देण्यात आलेले नसून ते सुद्धा सरकारने स्वतःकडे त्याचा हातचा ठेवलेला आहे. आणि अशी जी काही ॲडवायझरी कमिटी आहे, हे जे काही सल्लागार मंडळ आहे त्याला 3 महिन्याच्या आत निकाल देणं बंधनकारक असेल. त्याच्यामुळे फेअर ट्रायल जे आपण म्हणतो की बाबा त्याच्या संबंधित सुद्धा इथं आपल्याला शंका निर्माण होते. आणि 15 दिवसात अर्ज जर आला नसेल, मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे की जर पर्सनल हिअरिंगचा सरकारसमोर जर 15 दिवसाच्या आत जर एखादा अर्ज आला नसेल तर सरकार स्वतः त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतं. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की UAPA मध्ये ॲडवायझरी बोर्ड नाही. म्हणजे आतंकवादाचा जो कायदा आहे सरकारचा त्याच्यामध्ये ॲडवायझरी बोर्ड नाही, त्याच्यामध्ये ट्रायब्युनल आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती बसतो आणि तो सिटिंग हायकोर्टचा जज असतो. याच्यामध्ये सरकारनं असं केलेलं आहे की सिटिंग हायकोर्ट जज नाही, जी व्यक्ती हायकोर्टचा जज होण्यास पात्र आहे अशा 3 व्यक्ती म्हणजे ते सिटिंग हायकोर्टचे जस्टिस असणार नाहीत. आणि यांची नेमणूक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सरकारच करणार. आम्हाला असं वाटतं की यांची नेमणूक सुप्रीम कोर्टामार्फत किंवा हायकोर्टामार्फत व्हायला हवी होती. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारे
निष्पक्षपातीपणा आला असता, पण सरकारनं नेमणूक करण्याचा अधिकार देखील स्वतःकडे ठेवलेला आहे. प्लस त्याला ट्रायब्युनल न म्हणता ऍडवायझरी बोर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे सल्लागार मंडळ म्हटलेलं आहे, म्हणजे सल्ला देण्याचं काम यांच्याकडे आहे. या सल्लागार मंडळापेक्षा ट्रायब्युनलची निर्मिती केली असती तर ते जास्त योग्य ठरलं असतं. त्यामुळे ट्रायब्युनलच्या अनुषंगाने याच्यामध्ये संशोधन होणं फार गरजेचं आहे. मग सल्लागार मंडळ यावर जो निर्णय देईल तो सरकारवरती बंधनकारक असणार आहे की नाही? साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखादं नोटिफिकेशन सरकारनं काढलं की आम्ही ही संघटना बेकायदेशीर घोषित करत आहोत, तर हे नोटिफिकेशन किंवा ही सगळी जी काही कागदपत्र आहेत ती 6 आठवड्यांच्या आतमध्ये ऍडवायझरी बोर्ड, ज्याची नेमणूक सरकारच करणार आहे, याच्यावरती म्हणजे थोडा आक्षेप येऊ शकतो, तर त्याच्यासमोर हे 6 आठवड्यांच्या आतमध्ये पाठवणं सरकारवरती बंधनकारक असणार आहे. आणि त्याच्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल येऊन ते नोटिफिकेशन जे काढलेलं आहे बेकायदेशीर घोषित करण्याचं, ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय ऍडवायझरी बोर्ड करू शकतं. आणि त्याचा निकाल जो आहे तो कलम 7 प्रमाणे सरकारवरती बंधनकारक आहे असं सरकार म्हणतं की ऍडवायझरी जो काही निकाल देईल की हे नोटिफिकेशन सरकारनं जे काढलेलं आहे एखादी संघटना अनलॉफुल घोषित करण्याच्या बाबतीमध्ये, तर ते नोटिफिकेशन समजा अयोग्य असेल तर ऍडवायझरी बोर्डचा निर्णय सरकारवरती बंधनकारक असेल आणि ऍडवायझरी बोर्ड सांगू शकतं की तुम्ही अशी बंदी घालू शकत नाही, किंवा ऍडवायझरी बोर्ड असं म्हटलं की नाही हे सरकारचं म्हणणं बरोबर आहे तर ती बंदी किंवा ते जे काही अनलॉफुल घोषित केलेलं आहे ते कायम राहू शकतं. पण ह्याच्यामध्ये जर कलम तुम्ही 3 जर बघितलं तर त्या कलम 3 मध्ये उपकलम 6 मध्ये सरकार असं देखील म्हणतं की ऍडवायझरी बोर्डचा निकाल काही जरी असला तरी आम्ही आमच्याकडे काही अधिकार राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे कलम 3 उपकलम 6 आणि कलम 7 हे एकमेकाला कुठं मेळ खात नाहीत. म्हणजे इकडे सरकार म्हणतं की ऍडवायझरी बोर्डचा निर्णय आमच्यावरती बंधनकारक आहे आणि कलम 3-6 मध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या सुमोटो स्वतःच्या मोशनवरती सुद्धा काही निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये पण एक संदिग्धता आलेली आहे आणि विरोधाभास निर्माण झालेला आहे. त्यामुळं ह्या कलम 3-6 मध्ये आणि कलम 7 मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करणं हे काळाची गरज आहे. अशा पद्धतीनं कायदा लागू करता येणार नाही. माझा अजून एक प्रश्न आहे, बेकायदेशीर कृत्य घडत आहे आणि यासाठी बेकायदेशीर संघटना कारणीभूत आहेत हे कारण सांगून सरकारला जागेचा ताबा घेणे शक्य आहे का? खरं तर जर आपण बघितलं या विधेयकातल्या तरतुदी जर बघितल्या आणि बेकायदेशीर संघटना बेकायदेशीर कृत्य या बाबतीतलं जे स्पष्टीकरण आहे ते जर बघितलं तर सरकारचा मूळ उद्देश हाच दिसून येतो की बाबा त्या संघटनेच्या ज्या काही जागा आहेत, वस्तू आहेत, पैसा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या ताब्यात घेणं, या अनुषंगानंच हे विधेयक कुठंतरी बनवण्यात आलेलं आहे असं एक त्याचा रोग दिसून येतोय असं मला वाटतंय. याच्यामध्ये कायदा हा स्पष्ट आहे. जर एखादं कृत्य घडत असेल आणि ते जर बेकायदेशीर असेल तर ते ज्या ठिकाणी घडलं त्याचा ताबा घेणं किंवा ते ठिकाण सीज करण्याचे अधिकार हे पोलिसांना, सरकारला असतात. म्हणजे याच्यामध्ये काही दुमत नाही. पण जर मुळातच कायद्यामध्ये कुठली गोष्ट अनलॉफुल, कुठली संघटना अनलॉफुल याचं स्पष्टीकरण जर नसेल तर तुम्ही जागेचा ताबा कसा घेणार हा याच्यामध्ये मुद्दा आहे. जर चुकीचं काम होत असेल तर ती जागा जरूर ताब्यामध्ये घ्यावी, पण कायदा जर स्पष्ट नसेल तर तुम्ही ताबा घेणार कसा आणि कुठल्या कलमाखाली घेणार. पण या विधेयकानुसार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना ताबा घेण्याचा अधिकार आहे आणि हा ताब्या घेण्याचे अधिकार सरकारनं 2 लोकांना डेलिगेट केलेले आहेत, हस्तांतरित केलेले आहेत. ती 2 लोक म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कमिशनर ऑफ पोलीस, म्हणजे जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर यांना ते हस्तांतरित केलेले आहेत. आणि जर जागेचा असा ताबा घेण्यापूर्वी सल्लागार मंडळाच्या निर्णयाची वाट पाहणे सरकारवरती बंधनकारक आहे का? जर वकील साहेबांनी कदाचित याचं उत्तर मगाशी दिलेलं आहे. कलम 3 मध्येच त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सल्लागार मंडळ जरी निर्णय देत असलं तरी सरकारनं काही गोष्टी आपल्याकडे राखून ठेवलेल्या आहेत आणि सरकार सल्लागार मंडळाचा निर्णय येण्याची वाट अजिबात पाहणार नाही आणि त्यांच्यावरती ते बंधनकारक सुद्धा नसणार नाही. सुमोटो निर्णय घेण्याचे जे काही अधिकार आहेत ते सरकारनं स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे ताबा घेण्यापूर्वी सल्लागार मंडळाच्या निर्णयाची वाट पाहणं हे काही सरकारवरती बंधनकारक असणार नाही. मग बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य
यासाठी जी जागा वापरली जाईल किंवा जी वापरली जाते त्या जागेच्या आत जर काही वस्तू, पैसे किंवा मौल्यवान वस्तू असतील तर त्याचं पुढं काय होणार? त्याची देखील जप्ती करण्यात यावी अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणजे सरकारला वाटलं की एखादी जागा बेकायदेशीर कृत्यासाठी वापरलेली आहे आणि त्या जागेच्या आतमध्ये जर काही वस्तू सापडल्या, अगदी पैसे देखील सापडले, तर त्याच्यावरती जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार हे सरकारला दिलेले आहेत. खास करून 2 लोकांना. ते 2 लोक म्हणजे जिल्हाधिकारी आणि कमिशनर ऑफ पोलीस. ज्या वस्तू जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी जप्त केल्या आहेत याबाबत जर काही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीला काय पर्याय आहे? कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे या विधेयकामध्ये की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही परत जिल्हाधिकारी किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांना अर्ज करू शकता. पुन्हा विषयाला 15 दिवसांचा 15 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे का? 15 दिवसामध्ये आपण वकील नेमू शकतो का? 15 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण ग्राउंड्स कारणं समजू शकतात का? सगळे कागदपत्र मिळू शकतात का? म्हणजे 15 दिवसांची तरतूद दिलेली आहे, पण ती इतकी अपुरी आहे की ह्या 15 दिवसामध्ये काहीच होऊ शकत नाही. आणि पुन्हा विषय असा आहे की जप्ती करण्याचे अधिकार पण डीएम आणि कमिशनर ऑफ पोलीसला आहेत आणि अर्ज देखील आम्ही त्यांच्याकडेच करायचा. त्यामुळे ते लोक आमची बाजू कितपत ऐकू शकतात हा देखील मुद्दा आहे. आणि कमिशनर ऑफ पोलीस असतील किंवा डीएम असतील हे शेवटी सरकारच्या अधिकाराखाली काम करत असतात. आम्हाला एक त्रयस्थ यंत्रणा हवी आहे, जसं की कोर्ट. म्हणजे इथं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की जर अशा काही वस्तू सापडल्या असतील तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तसा अर्ज करून त्या वस्तू परत घेऊ शकता. यांनी सरकारनं सर्व अधिकार डीएम आणि कमिशनर ऑफ पोलीसला दिल्यामुळं, आणि ते पण 15 दिवसाच्या आतमध्ये, त्यामुळे इथं सुद्धा कुठेतरी एक प्रकारे अस्पष्टता निर्माण झालेली आहे. त्याला मी एक थोडासा मुद्दा राहिला होता तो मी जोडतो. जप्त करण्याचे जे काही अधिकार सरकारनं राखून ठेवलेले आहेत, ती जागा असेल, वस्तू असेल, ती जप्त करते वेळेला सरकार असं म्हणते की ते जप्त करताना तिथं 2 रिस्पेक्टेबल विटनेसेस असले पाहिजे. मग सरकारनं रिस्पेक्टेबल विटनेसेस म्हणजे नुसता विटनेसेस हा शब्द त्याच्यामध्ये दिसून येत नाही. रिस्पेक्टेबल विटनेसेस म्हणजे नेमकं कोण याची सुद्धा स्पष्टता सरकारने या विधेयकामध्ये केलेली नाही. त्यामुळे ही संदिग्धता दिसून येते. कायद्यामध्ये रिस्पेक्टेबल हा शब्दच नाही आहे. विटनेस हा विटनेस असतो. म्हणजे सरकारला असं म्हणायचं आहे का की या विधेयकाप्रमाणे काही लोक रिस्पेक्टेबल आणि काही लोक अनरिस्पेक्टेबल, म्हणजे परत हा शब्द तर काढूनच टाकला पाहिजे. विटनेस हा विटनेस असतो, तो ऑनेस्ट असला पाहिजे. मग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी जप्त केलेल्या वस्तू परत देण्यास नकार दिला तर पुढं काय किंवा त्याला पर्याय काय? तर याच्यामध्ये परत हास्यास्पदच म्हटलं पाहिजे. म्हणजे हे शब्द थोडेसे अयोग्य होतील, पण हास्यास्पद मी का म्हणतोय की सरकार म्हणतंय की समजा जिल्हाधिकारी आणि कमिशनर यांनी तुम्हाला नकार दिला जप्त केलेल्या वस्तू परत देण्यासाठी, तर तुम्ही परत आमच्याकडेच अर्ज केला पाहिजे, म्हणजे सरकारकडेच अर्ज केला पाहिजे. म्हणजे डीएम आणि सीपीए सरकारच्या आधिपत्याखाली काम करणार. त्यांनी नकार दिला तर अपील जे आहे ते कुठं झालं पाहिजे, तर कोर्टामध्ये झालं पाहिजे अशी आपली अपेक्षा असणार किंवा असा आपला विचार असू शकतो. पण सरकार म्हणतं की तुम्ही 30 दिवसांच्या आतमध्ये त्या निर्णयाविरुद्ध, डीएम आणि सीपीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आमच्याकडे अपील करायचं. कुणाकडे? सरकारकडे अपील करायचं. म्हणजे सरकारनं सगळेच अधिकार आपल्याकडे अबाधित ठेवलेले आहेत. इथं तरतूद काय असायला पाहिजे होती की जर तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांचा निर्णय अमान्य असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकता. कोर्टात न जाता सरकार म्हणतो तुम्ही आमच्याकडे अपील केलं पाहिजे. कशासाठी? मग आम्हाला न्याय मिळू शकतो का? बरं चला, सरकारनं निर्णय दिला तर पुढं काय? तर पुढं तुम्हाला काही करता येणार नाही. सरकारचा निर्णय हा अंतिम असणार आहे. त्यांनी शब्द सांगितलेला आहे, सच ऑर्डर ऑफ द गव्हर्नमेंट इन अपील शाल बी फायनल. म्हणजे डीएमसीपीचा निर्णय तिथं तुम्ही अर्ज करा, तो अमान्य असेल तर तुम्ही अपील आमच्याकडे करा सरकारकडे, आणि तो निकाल झाला सरकारचा की तो फायनल असणार आहे. त्याच्या पुढे तुम्हाला अपील वगैरे काही करता येणार नाही. मग बेकायदेशीर संघटना अथवा बेकायदेशीर कृत्य यासाठी वापरलेला जो निधी आहे जर तो जप्त केला किंवा ते जप्त करण्याचे अधिकार या विधेयकानुसार दिलेले आहेत का? एखादं कृत्य बेकायदेशीर असेल किंवा एखादी संघटना बेकायदेशीर असेल तर त्यासाठी जो व्यक्ती निधी देतो तो निधी जप्त करण्याचे संपूर्ण अधिकार सरकारकडे आहेत. ज्या प्रकारे ज्याचा निधी जप्त केला जात आहे त्या व्यक्तीला कळवणे सरकारवरती बंधनकारक आहे का?
याचं उत्तर सुद्धा होच असेल. कारण आपण जर बघितला तर राईट टू नो हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि सरकार याच्यामध्ये म्हणते की जर एखादा निधी जप्त केला असेल किंवा वस्तू जप्त केली असेल तर तुम्ही 15 दिवसाच्या आत आमच्याकडे अर्ज करायचा आहे. जर अशा प्रकारची माहिती, जप्तीची माहिती जर त्या संबंधित व्यक्तीला दिलीच गेली नाही तर तो अर्ज कशा प्रकारे करू शकेल. त्याच्यामुळे सरकारनं त्यांना जे काही राईट टू नो आहे तो इथं अधिकार अबाधित ठेवलेला आहे त्या व्यक्तीचा. आणि याच्यामध्ये एक तरतूद अशी देखील केलेली आहे की एखादा पोलीस अधिकारी त्या जागेमध्ये प्रवेश करून शोधाशोध किंवा तपास करू शकतो का, इन्व्हेस्टिगेशन करू शकतो का. तर ते जे कलम आहे, कलम 11 मधलं उपकलम 2 मधला प्रोव्हिजन जो आहे त्याच्यामध्ये एखादा पोलीस ऑफिसर त्या जागेमध्ये प्रवेश करून फक्त संशय आहे म्हणून काही वस्तू जप्त करू शकतो. म्हणजे इथं फक्त संशय असणं म्हणून त्या ठिकाणी प्रवेश करणं आणि त्या वस्तू जप्त करणं, तो निधी जप्त करणं, हे मला असं वाटतं फारच धोकादायक होणार आहे. कारण अशा पद्धतीने मग कुठलाही पोलीस अधिकारी किंवा कुठलाही अधिकारी त्या जागेमध्ये प्रवेश करून जप्तीची कारवाई करू शकतो. तर ह्याला कुठतरी थोडंसं अजून इम्पार्शियल करणं गरजेचं होतं आणि हे करता येणं शक्य आहे सरकारला. त्यामुळे ही तरतूद देखील थोडीशी संशोधित केली पाहिजे. मग असा निधी जप्त करण्यापूर्वी एखादा व्यक्ती सरकारला कारवाई करू नये अशी विनंती करू शकतो का? परत त्याच्यामध्ये 15 दिवस म्हणजे सरकारचा हा आवडीचा कालावधी आहे की काय अशी एक शंका येत आहे की 15 दिवस. इथं देखील त्यांनी काय म्हटलंय की जर असा आम्ही निधी जप्त करणार असू तर तुम्हाला फक्त 15 दिवस आहेत आणि तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये सरकारकडे अर्ज करायचा. म्हणजे इथं सुद्धा हा कालावधी अतिशय अपुरा आहे. असा निधी, पैसे, वस्तू जप्त करताना तपासी अधिकाऱ्याने जी माहिती गोळा केली ती सांगणे बंधनकारक असणार आहे का? हे वकील साहेबांनी याचं उत्तर दिलेलं आहे की राईट टू नो हा संविधानिक आणि मूलभूत अधिकार आहे. पण या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो तपासी अधिकारी आहे त्याला अशी कोणतीही माहिती डिस्क्लोज करणं, सांगणं हे त्याच्यावरती बंधनकारक असणार नाही जोपर्यंत सरकार परवानगी देत नाही. त्यामुळे इथं सरकारनं परत काही अधिकार आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे राईट टू नो जो आहे तो अधिकार, संविधानिक अधिकार याच्यामध्ये व्हायोलेट होतो. कलम 11 उपकलम 10 मध्ये ते त्यांनी दिलेलं आहे की तपासी अधिकाऱ्यावरती हे बंधनकारक असणार नाही. मला असं वाटतं हे भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे. मग एखाद्या व्यक्तीचा जर निधी जप्त केला तर तो व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असंच सांगेन की जो काही निधी जप्त केलेला आहे तो जर परत मिळवायचा असेल तर इथं सरकारनं कशा प्रकारे लोकांची गळचिपी केलेली आहे. कारण सरकार असं म्हणते की जर तो जप्त केलेला निधी तुम्हाला जर परत हवा असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला हायकोर्ट हाच ऑप्शन असेल. तुम्ही हायकोर्टमध्ये याची दाद मागायची. म्हणजे जर आपण सर्वसामान्यांचा जर विचार केला, आताची जर अवस्था पाहिली तर एखादा व्यक्ती हायकोर्टमध्ये जाऊन तिथं दाद मागण्याचा प्रयत्न करू शकतो का, हा एक प्रश्न इथं उपस्थित होतो. कारण आपल्या समाजामध्ये असंख्य असे बहुसंख्य लोक जे आहेत ज्यांना हायकोर्टमध्ये जाणं कदाचित परवडणार नाही किंवा ते जी काही प्रोसेस आहे ते फॉलो करणं त्यांना अवघड जाऊ शकतं. त्याच्यामुळे ही जी काही सरकारनं याच्यामध्ये ह्या विधेयकामध्ये जी तरतूद केलेली आहे, निधी जप्त केला असेल आणि तो जर परत घ्यायचा असेल तर तुम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागेल. ती कुठंतरी थोडंसं लोकांची समाजाची गळचिपी करण्याचा इथं प्रयत्न थोडासा आम्हाला दिसून येतो. पण त्याला देखील त्यांनी कालावधी दिलेला आहे. 30 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची. इथं सर्वसामान्य लोकल सिव्हिल कोर्ट, सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन, लोकल कोर्टामध्ये पण जाताना सर्वसामान्य व्यक्ती 10 वेळेला विचार करतो. हायकोर्टमध्ये जाणं हे त्यांना शक्य होणार आहे का? तो खर्च त्यांना परवडणार आहे का? हायकोर्टमध्ये इतकी क्षमता आहे का, म्हणजे न्यायाधीशांची वगैरे क्षमता आहे का, संख्या आहे का की ते इतक्या मोठ्या प्रमाणामधल्या गोष्टींचा निकाल लावू शकतील? कारण हायकोर्टमध्ये आत्ताच मोठ्या प्रमाणामध्ये पेंडन्सी आहे कामांची. त्यामुळं कुठेतरी ही तरतूद देखील अयोग्य वाटते. कारण मला असं म्हणायचं आहे की ज्या कायद्यामध्ये मॅक्सिमम पनिशमेंट 7 वर्षांची आहे त्या गुन्ह्यामध्ये जर एखादा निधी वापरला असेल तर त्याला आम्हाला हायकोर्टमध्ये जाण्याची काय गरज आहे? तुम्ही लोकल कोर्ट जे आहे, ट्रायल कोर्ट जे असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये,
त्यांना तुम्ही ते अधिकार देऊ शकला असता, पण तसे न देता तुम्ही थेट हायकोर्टमध्ये जावा असं म्हणताय. त्यामुळे अनेक लोक हायकोर्टचा मार्ग निवडणारच नाहीत अशी शक्यता दिसत आहे. बरं, माझा अजून एक प्रश्न होता. मग जे ठिकाण बेकायदेशीर कृत्यासाठी वापरले गेले आहे अशा ठिकाणी ज्या वस्तू आढळतात त्या जप्त केल्या जातात किंवा जप्त केल्यानंतर त्याविरुद्ध कोर्टात जाता येईल का? ह्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे जर निधी जप्त केलेला असेल तर तुम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागेल. वस्तू जप्त केल्या असतील तर तुम्हाला पहिल्यांदा DM आणि CP यांच्याकडे जावं लागेल. त्यांचा निर्णय अमान्य असेल तर तुम्हाला पुन्हा गव्हर्नमेंट जो आहे आपलं सरकार त्यांच्याकडे जावं लागेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यापूर्वीच दिलेली आहेत. एखादी संघटना बेकायदेशीर घोषित केल्यास पुढे त्यांना काय पर्याय आहे? तर याचं पण उत्तर असंच असेल की जर एखादी संघटना जर सरकारनं बेकायदेशीर घोषित केली तर परत इथं त्या संघटनेची गळचेपी अशी करण्यात आलेली आहे की त्यांना लोकल जे काही ज्युरिडिक्शन आहे ते न देता सरकारनं ह्या विधेयकामध्ये फक्त आणि फक्त हायकोर्ट समोरच तेही रिव्ह्यू पिटिशन तुम्हाला दाखल करता येईल अशी तरतूद ह्या विधेयकामध्ये केलेली आहे. याच्यातून गळचेपी करण्याचा थोडासा प्रयत्न दिसून येतो. मग या विधेयकानुसार बेकायदेशीर कृत्य करण्याबाबत जर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर तो कोणत्या न्यायालयात चालणार? जर बेकायदेशीर कृत्य जर घडलेला असेल तर त्या कृत्या बाबतीमध्ये जो काही खटला चालू होईल तो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालेल. आणि ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये जर ऑर्गनायझेशन बेकायदेशीर घोषित केलेली असेल तर ती घोषित केलेली संघटना रद्द करून घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त हायकोर्ट समोर ऑप्शन असेल. म्हणजे तुम्हाला हायकोर्ट समोर रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी लागेल. ठीक आहे. आता गुन्ह्यांसाठी तुम्ही जायचं JMFC समोर आणि किंवा प्रोहिबिशन साठी तुम्ही जायचं हायकोर्टात. म्हणजे हे तुम्हाला कुठतरी याचा विरोधाभास कनेक्शन वाटत नाही असं. आणि ह्याच्यामुळे कसं होणार आहे की जे काही ज्युडिशियल बर्डन जे आहे ते कुठेतरी वाढण्याचा जास्त शक्यता आहे. म्हणजे हायकोर्ट त्याच व्यक्तीच्या संबंधीमध्ये ऑर्गनायझेशन बाबतीमध्ये हायकोर्ट निर्णय देणार आणि कृत्या बाबतीमध्ये JMFC निर्णय देणार. हे असं बऱ्याच वेळेला जे काही आमच्या बऱ्याचशा बाकीच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये असं कुठं दिसून येत नाही. जर 2 गुन्हे एकाच संबंधित असतील तर ते एकाच कोर्टामध्ये चालण्यास पात्र असतात आणि ते चालवणे सुद्धा थोडंसं कोर्टाला रितसरपणे चालवता येतं किंवा त्याच्यावरचं बर्डन कमी होतं. त्याच्यामुळे लोकांची इथं गळचेपी सुद्धा झालेली आहे. लोकांची याच्यामध्ये धावपळ सुद्धा होणार आहे असं मला कुठेतरी दिसून येतं. याच्यामध्ये मी एक तुम्हाला प्रश्न निर्माण करतो, उपस्थित करतो की समजा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्णय दिला की ही संघटना अनलॉफुल ऍक्टिव्हिटीमध्ये संबंधित नाही, म्हणजे यांना तुम्ही ऍक्विट करा, यांना तुम्ही निर्दोष आम्ही घोषित करतो, असा जर निर्णय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आणि हायकोर्टचा निर्णय असा आला की संघटना बेकायदेशीरच आहे, तर निकाल कुणाचा मान्य करायचा? ही जी संदिग्धता आहे ही पूर्णपणे निर्माण झालेली आहे याच्यामध्ये. म्हणूनच आमचं असं म्हणणं होतं की जे काही दोन्ही ऍक्ट आहेत म्हणजे बेकायदेशीर संघटनेबाबतीमधले घोषित केलेल्या बाबतीमधलं आणि बेकायदेशीर कृत्या बाबतीमधले जे काही दोन्ही गोष्टी आहेत त्या एकाच कोर्टामध्ये कुठल्या तरी चालावेत आणि ते लोकल ज्युरिडिक्शन असावं असं आमचं प्राथमिक मत आहे. त्याच्यामध्ये आपण समजा असं म्हटलो की हायकोर्टानं रिव्ह्यू पिटिशन मध्ये असं सांगितलं की ही संघटना बेकायदेशीर आहे, हे जे घोषणापत्र सरकारनं काढलेलं आहे ते अयोग्य आहे आणि ही संघटना बेकायदेशीर नसून कायदेशीर आहे असा निर्णय हायकोर्ट मधून आला आणि इथलं लोकल कोर्टानं समजा त्या संघटनेच्या कृत्याबद्दल दोषी त्यांना घोषित केलं तरी देखील समस्या निर्माण होऊ शकतात. कारण क्रिमिनल कोड काय म्हणतं की यांनी अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केलेली आहे आणि हायकोर्ट म्हणू शकतं की नाही बाबा हे असं नाही. त्यामुळे एकाच वेळेला 2 ठिकाणी हे ज्युरिडिक्शन जे आहे ते जाणार आहे असं एक आणि निर्णय सुद्धा वेगवेगळे येण्याची शक्यता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे हे कुठतरी आपण टाळू शकतो. त्यामुळे हे संशोधन होणं गरजेचं आहे. एक वकील म्हणून, एक सहकारी म्हणून, एक कायद्याचे अधिकारी म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की या विधेयकानुसार आमचा सरकारवरती थेट रोष नाही, पण हे विधेयक इतक्या तकलादू पद्धतीनं काढलेलं आहे की या विधेयकामधून काही स्पष्टता निर्माण होत नाही आणि जर हे विधेयक आहे अशा अवस्थेमध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला तर हे विधेयक हायकोर्टमध्ये अथवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकणं
फारच अवघड होणार आहे. आणि अशा पद्धतीनं कायदा जर लागू करण्यात आला तर सरकारला देखील याची अंमलबजावणी करणं अवघड होऊन जाईल. मी तुम्हाला नुकतंच एक घडलेलं घटना जी आहे, कुणाल कामराच्या बाबतीमध्ये घटना घडली होती. त्याने एक शो केला होता आणि तो शो केल्याबद्दल तो शो जिथं झाला होता त्या स्टुडिओची तोडफोड केली. तर ती तोडफोड सुद्धा ह्या कायद्याअंतर्गत बसू शकते, कारण काही लोकांनी कायद्याची अवज्ञा केली, शांतता भंग केली, म्हणजे सगळीच कर्म यातील लागू शकतात. पण त्यांना आपण अर्बन नक्षल म्हणायचं का? म्हणजे कुठंतरी असंदिग्धता निर्माण झालेली आहे. आणि या विधेयकाचा धोका फक्त सामाजिक संघटना किंवा कुठल्याही नक्षलवादी संघटना किंवा असं व्यक्तींना नसून सगळ्यांनाच असून राजकीय ज्या काही शक्ती आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्यांना देखील ह्याचा एक प्रकारे एक फटका बसू शकतो, कारण हे विधेयक इतकं असंदिग्ध निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रचंड संशोधन करण्याची गरज आहे. ठीक आहे. सर, मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि तो शेवटचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे. समजा हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यास त्याचे परिणाम काय होतील? मला असं वाटतं मतीव साहेब, हे विधेयक मुळातच असंविधानिक असल्यामुळे याच्यामध्ये जर संशोधन केलं नाही तर हे लागू होणं अशक्य आहे. आणि हे असंच लागू करण्याचा प्रयत्न केला तर भारताची वाटचाल ही डेमोक्रॅटिक नेशन पासून पोलीस स्टेट अशी होऊ शकते, जे आपल्याला टाळलं पाहिजे. त्यामुळे हे संशोधन करून हा योग्य प्रकारे कायदा अंमलामध्ये आणणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी एक सर्वसामान्य व्यक्ती, कायद्याचे पालक, कायदा पाळणारे लोक म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही एक 20 पानाचं एक निवेदन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही आम्ही गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणणार आहोत की हे कलम चुकलेलं आहे, ते कलम चुकलेलं आहे, हे बदल आवश्यक आहेत, हे संशोधन आवश्यक आहे, असं आम्ही पत्र लवकरच जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना पाठवत आहोत. आणि त्यांनी स्वतः मागणी केलेली आहे की जर लोकांना याबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी ते आम्हाला कळवावे. तर फक्त हे व्हिडिओ करून किंवा तोंडी सांगून काही होणार नाही. आम्ही लेखी ह्याच्यामधल्या त्रुटी ह्या सरकारला लवकरच कळवतोय आणि आम्हाला खात्री आहे की आमचं सरकार, मायबाप सरकार आमचं गाणं ऐकेल आणि त्याच्यामध्ये संशोधन करून आम्हाला योग्य तो न्याय देईल. आणि जर असा न्याय मिळाला नाही तर आम्हाला हायकोर्टमध्ये जाण्याचे मार्ग रिकामे आहेत आणि कोणतरी हायकोर्टमध्ये जाऊन या कायद्याला स्टे आणण्याचा प्रकार हा घडू शकतो. त्यामुळे सरकारनं काळजी बाळगली पाहिजे आणि योग्य प्रकारे संशोधन केलं पाहिजे. साहेब, तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? अगदी बरोबर आहे. या विधेयक कायद्यात रूपांतरित करत असताना याच्यामध्ये संशोधन हे झालंच पाहिजे. आणि जर ते झालं नाही तर त्याच्यामध्ये अगदी संघटनांचे असेल, सामान्य माणसांचे असेल, ते तर त्रेधा त्रिपट उडू शकते. आणि इव्हन सरकारची सुद्धा आणि ज्युडिशियल सिस्टीमची सुद्धा त्रेधा त्रिपट उडू शकते. त्यामुळे संशोधन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सरकारच्या उद्दिष्टाबद्दल आपल्याला काय आक्षेप नाही. त्यांचं उद्दिष्ट योग्य असेल की नक्षलवाद कर्ब करणं गरजेचं आहे, पण संशोधन होणं गरजेचं आहे. आणि हा मुळात कायदा नक्षलवादाचा आणि टेररिझमचा नाहीच आहे. ते बघितल्यानंतर लक्षात येतं की स्टेटमेंट वेगळं आहे आणि मूळ कायदा वेगळा आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. तुम्ही चांगल्या प्रकारे आज जे महाराष्ट्र सरकारने जे विधेयक आणलेलं आहे त्याबद्दल माहिती दिली आणि मी तुमचं अजून एकदा आभार मानतो की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण बनवत जा आणि त्या आम्ही सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक पाहत जाऊ. आणि अजून एकदा मी तुमचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.